नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं चॅनल मॅथ्स अकॅडमी बाय सुधीर मध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण स्टडी करणार आहोत खूप महत्त्वाचा पॉइंट जो आहे स्पियरमन्स रँक कोरिलेशन कोएफिशिएंट कॅल्क्युलेट करायचा. पण कधी कॅल्क्युलेट करायचा आपण? जर रँक रिपीट होत असेल तर. आणि याच्यावरती एक एक्झाम्पल हे 100% एक्झाम मध्ये विचारलं जातं 6 मार्क्ससाठी. खूप महत्त्वाचं एक्झाम्पल आहे जे विंटर 24 मध्ये विचारलेलं आहे. ओके, सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमचा खूप फायदा होईल. सो बघूया काय एक्झाम्पल आपल्याला विचारलंय. द रन्स स्कोर्ड बाय 11 क्रिकेटर्स इन 2 टेस्ट मॅचेस M1 अँड M2 इज गिवन ॲज बिलो. आपल्याला काय दिलंय? 11 क्रिकेटरनी स्कोर केलेले रन्स दिलेले आहेत मॅच 1 आणि मॅच 2 मध्ये. आणि काय कॅल्क्युलेट करायचं आहे? कॅल्क्युलेट स्पियरमन्स रँक कोरिलेशन कोएफिशिएंट. ओके, आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग रँक कोरिलेशन कोएफिशिएंट कॅल्क्युलेट करायचं असेल तर पहिल्यांदा आपण काय करतो? नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स काउंट करतो. ओके, आता इथं ऑलरेडी आपल्याला सांगितलंय किती नंबर ऑफ क्रिकेटर्स आहेत? 11 नंबर ऑफ क्रिकेटर्स आहेत आणि त्यांनी स्कोर केलेले रन्स दिलेले आहेत. ओके, म्हणजे एन किती आहे? 11 आहे. सो हिअर एन इज 11. काउंट पण करून बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. सो टोटल ऑब्झर्वेशन आहेत 11. ठीक आहे, सो एन इज इक्वल्स टू 11. ठीक आहे, मग आता रँक कोरिलेशन कोएफिशिएंटचा आपल्याला फॉर्म्युला लिहायचा आहे. मग दोन फॉर्म्युले आहेत आपल्याला. नॉट रिपीटेड जो आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही नक्की बघा. आणि रिपीटेड. मग आता कसं ओळखायचं? नॉन रिपीटेडचा फॉर्म्युला यूज करायचा का रिपीटेडचा? सिंपल आहे, लक्ष द्या. फक्त काय चेक करा? ऑब्झर्वेशन चेक करायचे. ऑब्झर्वेशन जे दिलेत आपल्याला ते रिपीटेड आहेत का नॉन रिपीटेड आहेत त्याच्यावरून फॉर्म्युला डिसाईड करायचं. मग आता आपल्याला दिसतंय बघा इथे पहिलंच ऑब्झर्वेशन 50 हे काय झालंय? रिपीट झालेला आहे. म्हणजे कुठला फॉर्म्युला यूज करायचा? रँक कोरिलेशनचा रिपीटेडचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. ठीक आहे, मग काय फॉर्म्युला असतो? जर ऑब्झर्वेशन रिपीट झाले असतील तर रँक कॅल्क्युलेट करायचा. R इज इक्वल्स टू 1 मायनस 6 ब्रॅकेट मध्ये समेशन DI स्क्वेअर प्लस 1/12 M1 क्यूब मायनस M1 प्लस 1/12 M2 क्यूब मायनस M2 प्लस पुढे परत आपण लिहू शकतो 1/12 M3 क्यूब मायनस M3 प्लस अँड सो ऑन डिवायडेड बाय N क्यूब मायनस N. सेम नॉन रिपीटेडचाच फॉर्म्युला आहे. नॉन रिपीटेडला काय असतं? फक्त या टर्म्स नसतात. 1 मायनस 6 इंटू समेशन DI स्क्वेअर अपॉन N क्यूब मायनस N. हा नॉन रिपीटेडचा फॉर्म्युला आहे. रिपीटेडला काय करायचं असतं? आपल्याला एक फॅक्टर त्याच्यामध्ये ऍड करायचा आहे. समेशन DI स्क्वेअर मध्ये एक फॅक्टर ऍड करायचा आहे. कुठला? 1/12 M1 क्यूब मायनस M1. ठीक आहे, दरवेळी ऍड करत जायचा. कधीपर्यंत? जेवढे आपले ऑब्झर्वेशन्स रिपीट झाले तेवढ्या वेळेला हा फॅक्टर ऍड करत जायचा आहे. ठीक आहे, मग बघूया आपण आता हे एक्झाम्पल कसं सोडवणार. फॉर्म्युला लक्षात आलाय? 1 मायनस 6 इंटू समेशन DI स्क्वेअर प्लस हा फॅक्टर लक्षात ठेवा 1/12 M1 क्यूब मायनस M1 प्लस अजून एखादं ऑब्झर्वेशन रिपीट झालं तर 1/12 M2 क्यूब मायनस M2. अजून एखादं ऑब्झर्वेशन रिपीट झालं तर प्लस 1/12 M3 क्यूब मायनस M3. आता हे M1 म्हणजे काय? एखादं ऑब्झर्वेशन किती वेळेला रिपीट झालंय त्याची संख्या. मग आता तुम्हाला याच्यामध्ये एक्झाम्पल म्हणून सांगतो बघा. रन्स इन M1 मध्ये बघा 50 हे ऑब्झर्वेशन रिपीट झालंय. किती वेळेला रिपीट झालंय? 2 वेळेला रिपीट झालंय. म्हणजे M1 ची व्हॅल्यू काय आली? 2. ठीक आहे, एवढं. अजून कुठलं ऑब्झर्वेशन रिपीट झालं असेल तर परत हा फॅक्टर ऍड करायचा. त्यावेळी M2 घ्यायचा. आता बघा नेक्स्ट याच्यामध्ये दिसेल अजून कुठलं ऑब्झर्वेशन रिपीट झालंय का 50 नंतर. ओके, कुठलं रिपीट झालंय? 55. ठीक आहे, किती वेळेला रिपीट झालंय? 2 टाइम्स. सो 55 हे ऑब्झर्वेशन 2 वेळेला रिपीट झालंय. म्हणजे M2 ची व्हॅल्यू पण परत काय आली? 2 आली. ठीक आहे, अजून कुठलं ऑब्झर्वेशन रिपीट झाली असेल तर परत हा फॅक्टर ऍड करायचा 1/12 M3 क्यूब मायनस M3. आणि M3 म्हणजे काय घ्यायचं? ते ऑब्झर्वेशन जितक्या वेळेला रिपीट झालंय ती संख्या. एवढं सिंपल आहे, बाकी काही नाही आहे याच्यामध्ये. ठीक आहे, ओके. बघा मग आता काय करूया आपण? टेबल प्रिपेअर करूया. ज्याच्यामध्ये पहिल्यांदा काय करणार? X आणि Y च्या व्हॅल्यू लिहिणार. डेटा लिहून घ्या. रन्स इन M1 मॅच 1 याला काय अज्युम करा? X अज्युम करा. आणि रन्स इन मॅच 2
याला काय अज्युम करा, y हे अज्युम करा. ठीक आहे. सो x काय दिलंय आपल्याला, व्यवस्थित लिहून घ्या व्हॅल्यूज. 50, 50, 55, 73, 52, 33, 55, 35, 85, 82, 33. व्हॅल्यू अजिबात चुकू नका. नंतर y म्हणजे रन्स स्कोर्ड इन मॅच 2. 65, 64, 62, 50, 87, 37, 66, 31, 93, 50, 50. जसा दिलाय डेटा तसाच लिहून घ्यायचा, सिक्वेन्स बदलायचा नाही. ठीक आहे. आता काय करायचं आहे, कुठला फॉर्म्युला आपण यूज करणार आहे, रँक कोरिलेशनचा. म्हणजे रँक दिली पाहिजे दिलेल्या डेटासाठी. मग पहिला जो आपला डेटा x आहे त्याच्यासाठी रँक देऊया, त्याला मी R1 अज्युम करायचं. मग आता रँक कशी द्यायची मी ऑलरेडी सांगितलंय, स्मॉलेस्ट नंबरला 1 आणि तसंच इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये देत जायचे. ओके, असेंडिंग ऑर्डर मध्ये आपण रँक देत जाणार. मध्ये आता x मधला सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर कुठला आहे, 33. ओके, सो याला काय रँक देणार मी, 1. बघा त्याच्यानंतर नेक्स्ट मोठा नंबर कुठला आहे का, 33 नंतर चेक करा, परत 33 येतोय. ओके, मग याला नेक्स्ट रँक द्या 2. आता हे काय करायचं आहे बघायचं, ऑब्झर्वेशन रिपीट झाल्यानंतर रँक कशी द्यायची आहे ते मी तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा आपलं जर नॉर्मल मेथड आहे त्याप्रमाणे रँक देऊन घ्या, सगळ्यांना रँक द्या असेंडिंग ऑर्डर मध्ये. ठीक आहे. आता 33च्या पुढचा मोठा नंबर कुठला आहे, 35. ठीक आहे. सो याला काय रँक देणार, 3. 35 नंतर नेक्स्ट मोठा नंबर कुठला आहे बघा, व्यवस्थित बघायचं, चुकायचं नाही, गडबड करायची नाही. त्याला रँक काय देऊया, 4. 35 नंतर नेक्स्ट मोठा नंबर आहे 50, त्याला रँक दिली 4. ठीक आहे. असेंडिंग ऑर्डर मध्ये रँक द्यायचं. 50 नंतर नेक्स्ट मोठा नंबर परत 50च आहे, याला काय रँक देतो मी, 5. ठीक आहे. 50 नंतर नेक्स्ट मोठा नंबर आहे 52, याला काय रँक द्यायची, 6. ओके, 52 नंतर नेक्स्ट मोठा नंबर कुठला आहे, 55, याला काय रँक देणार, 7. ठीक आहे. 55 नंतर नेक्स्ट मोठा नंबर परत 55 आहे, सो याला रँक देणार 8. ठीक आहे. आता 55 नंतर नेक्स्ट मोठा नंबर आहे 73, याला रँक काय देणार, 9. 73 नंतर नेक्स्ट मोठा नंबर आहे 82, याला रँक देणार 10. आणि 82 नंतर नेक्स्ट मोठा नंबर आहे 85, याला रँक देणार 11. जेवढे आपले ऑब्झर्वेशन्स आहेत तेवढ्या रँक कंप्लीट झाल्या पाहिजेत. ठीक आहे. पण आता काय करायचं, आता इथं थांबायचं नाही. आता ज्या रँक आहेत रिपीटेड नंबर्स, रिपीटेड ऑब्झर्वेशनच्या, त्या बदलायच्या आहेत आपल्याला, म्हणून तर ह्याला रँक रिपीटेडचा फॉर्म्युला म्हणतात. ठीक आहे. मग आता बघा, आता कुठले कुठले ऑब्झर्वेशन रिपीट झालेत बघायचं. पहिला स्मॉलेस्ट पासून स्टार्ट करायचं. मग कुठलं ऑब्झर्वेशन आपलं रिपीट झालंय, 33 रिपीट झालेलं आहे. किती वेळेला रिपीट झालंय, 2 वेळेला रिपीट झालंय. मग ऑब्झर्वेशन रिपीट झाला असेल तर त्यावेळी आपण त्याला काय लिहायचंय, M1. ओके, 33 हा 2दा रिपीट झालाय, त्यामुळं M1 ची व्हॅल्यू काय येणार, 2. मग आता जो 33 रिपीट झालाय त्याची रँक कशी लिहायची, 1 आणि 2 नाही लिहायची. तर मग काय करायचं, ती जी रँक आहे त्याची ऍव्हरेज रँक कॅल्क्युलेट करायची आणि ती 33 या रिपीटेड ऑब्झर्वेशनला द्यायची. सो हे लक्षात ठेवा, ज्यावेळी पण ऑब्झर्वेशन रिपीट झाला असेल त्यावेळी काय करायचं, त्या रँक्सची ऍव्हरेज फाइंड आउट करायची. ओके, आणि त्याला ती रँक द्यायची. आता 1 आणि 2 याची ऍव्हरेज कशी कॅल्क्युलेट करायचं, त्यांची ऍडिशन डिवायडेड बाय 2. किती वेळेला रिपीट झाला हा नंबर, 2 वेळेला. सो ऍव्हरेज कशी कॅल्क्युलेट करायची, त्या रँकची ऍडिशन डिवायडेड बाय किती वेळेला तो ऑब्झर्वेशन रिपीट झालाय ती संख्या. ओके, सो रँक काय येणार, 1 + 2 डिवायडेड बाय 2. मग 1 + 2 म्हणजे 3 डिवाइड बाय 2 म्हणजे किती, 1.5. ठीक आहे. सो 33 या ऑब्झर्वेशनची रँक काय असणार आहे, 1.5. ठीक आहे. सो हे लक्षात ठेवा, 1.5 33 या ऑब्झर्वेशनची रँक. नेक्स्ट, इथं संपलं नाही, अजून चेक करायचं कुठलं ऑब्झर्वेशन रिपीट झालंय का. रिपीट झालेल्या ऑब्झर्वेशनची रँक ऍव्हरेज करून लिहायची. ठीक आहे. नेक्स्ट कुठलं ऑब्झर्वेशन रिपीट झालंय, 50. किती वेळेला रिपीट झालंय, 2 वेळेला रिपीट झालंय.
ठीक आहे, म्हणजे त्याची रँक, आता आपण रँक काय लिहिले 4 आणि 5, ही चालणार नाही. मग काय करायचं, ही रँक बदलायची. कशी? बाय टेकिंग दी ॲव्हरेज रँक. पण पहिल्यांदा 50 हा दोनदा रिपीट झालाय, त्यामुळं M2 ची व्हॅल्यू काय असणार 2. ओके, ऑब्झर्वेशन किती वेळेला रिपीट झालंय त्याची संख्या म्हणजे M असतं, लक्षात ठेवा. ओके, सो हे 33 मी पहिल्यांदा रिपीट झालं होतं म्हणून त्याला M1 म्हटलं. 50 हा दुसऱ्यांदा रिपीट झालाय म्हणून M2 लिहिलेला आहे. किती वेळेला रिपीट झालाय? 2 वेळेला. सो M2 ची व्हॅल्यू 2. ठीक आहे, मग आता रँक कॅल्क्युलेट करायची. कशी रँक कॅल्क्युलेट करायची सांगितलं? ॲव्हरेज कॅल्क्युलेट करायचं. जे काही रँक आले त्याची ॲव्हरेज. किती आहे रँक? 4 आणि 5. मग ॲव्हरेज कशी घ्यायची? 4 प्लस 5 डिवायडेड बाय 2 वेळेला. हा 50 2 वेळेला आला, त्यामुळे डिवाइड बाय 2 इक्वल टू 4 प्लस 5 म्हणजे 9. 9 डिवाइड बाय 2 म्हणजे काय? 4.5. ठीक आहे, सो आता जिथं जिथं 50 आहे तिथं तिथं त्याची रँक काय लिहायची? 4.5. ठीक आहे, 4.5. ठीक आहे, नेक्स्ट अजून चेक करा, अजून कुठलं ऑब्झर्वेशन रिपीट झालंय का एक्स मध्ये? येस, झालंय. कुठलं रिपीट झालंय? 55. किती वेळेला रिपीट झालंय? 2 वेळेला रिपीट झालंय. म्हणजे परत आपल्याला कोणाची व्हॅल्यू मिळणार? M ची व्हॅल्यू मिळणार. काय लिहिणार? ती तिसरी व्हॅल्यू. किती वेळेला रिपीट झालंय 55? 2 वेळेला. सो M ची व्हॅल्यू काय येणार? 2. ठीक आहे, मग आता या 55 ची रँक बदलायला लागेल. आता रिसेंट रँक आहे 7 आणि 8 आहे. मग ही रँक बदलायची म्हणजे काय करायचं? त्याची ॲव्हरेज रँक घ्यायची. कशी घेणार ॲव्हरेज रँक? जी इतर रँक आहे त्याची ॲडिशन डिवायडेड बाय 55 किती वेळेला रिपीट झालाय तो नंबर. सो 7 प्लस 8 आणि 55 किती वेळेला रिपीट झालाय? 2 वेळेला. सो डिवाइड बाय 2. सो 7 प्लस 8 15 डिवाइड बाय 2 म्हणजे काय? 7.5. 7 आणि 8च्या मधला नंबर. ओके, झालं. सो आता आपण तिथं रँक रिप्लेस करूया. 55 ची रँक काय लिहिणार? 7.5. इथं पण 55 ची रँक काय लिहिणार? 7.5. आता बघा कुठलंही ऑब्झर्वेशन नाही रिपीट झालं ते सोडून. ठीक आहे, मग आता काय करूया? आता Y साठी रँक देऊया. सेम तेच असेंडिंग ऑर्डर मध्ये. पहिला स्मॉलेस्टला 1, मग हायेस्टला 2 3 4 असं करत जायचं. ठीक आहे, तर मग Y मध्ये सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर कुठला आहे? 31. सो याला रँक काय येणार? 1 येणार. ठीक आहे, नेक्स्ट 31 नंतर नेक्स्ट मोठा नंबर कुठला आहे बघा? 37. याला काय रँक येणार? 2. 37 नंतर नेक्स्ट मोठा नंबर कुठला आहे? 50. याला रँक काय येणार? 3. 50 नंतर परत नेक्स्ट मोठा नंबर कुठला येतोय? 50च येतोय. सो याला काय रँक देणार? 4. परत 50 नंतर अजून एक 50 आहे. सो याला काय रँक देणार? 5. ओके, आता 50 नंतर नेक्स्ट मोठा नंबर कुठला आहे बघा? 62. सो याला काय रँक देणार? 6. 62 नंतर मोठा 64. काय रँक? 7. 64 नंतर मोठा नंबर आहे 65. रँक 8. 65 नंतर नेक्स्ट मोठा नंबर 66. काय येणार? रँक 9. 66 नंतर नेक्स्ट मोठा नंबर कुठला आहे? 87. काय येणार? रँक 10. आणि 87 नंतर नेक्स्ट मोठा नंबर कुठला आहे? 93. सो काय रँक येणार? 11. ठीक आहे, सो पहिला आपण जनरल रँक देऊन घेतल्या. आता काय करायचं? आता कुठला नंबर रिपीट झालाय का चेक करा. Y मध्ये झालाय. कुठला नंबर रिपीट झालाय? 50. किती वेळेला रिपीट झालाय बघा? 3 वेळेला रिपीट झालाय. म्हणजे M ची व्हॅल्यू आता या केसमध्ये काय येणार? 3. आता ऑलरेडी आपण 3 M घेतलेत. सो हा चौथा M आहे. सो M4 इक्वल टू काय लिहिणार? 3. 50 हे ऑब्झर्वेशन किती वेळेला रिपीट झालंय त्याची संख्या म्हणजे M. ओके, सो 50 हे ऑब्झर्वेशन 3 वेळेला रिपीट झालंय, त्यामुळे M4 ची व्हॅल्यू काय आली? 3 आली. मग आता याची रँक बदलायला पाहिजे. ज्यावेळी पण ऑब्झर्वेशन रिपीट होईल त्यावेळी रँक बदलायची हे लक्षात ठेवा. मग ती रँक कशी कॅल्क्युलेट करायची असते? जे काही आपल्याला नंबर्स मिळाले त्यांची ॲव्हरेज घ्यायची असते. कुठले नंबर्स मिळालेत आपल्याला? 3 4 आणि 5 याची ॲव्हरेज. ॲव्हरेज म्हणजे काय? त्या नंबरची ॲडिशन आणि त्याला डिवाइड करायचं. तो 50 किती वेळेला रिपीट झालाय त्या संख्येने. किती वेळेला रिपीट झालाय? 3 वेळेला. सो काय ते बघा. मग या 50 ची ॲव्हरेज रँक 3 प्लस 4 प्लस 5 आणि डिवायडेड बाय काय? तो 53 वेळेला रिपीट झालाय म्हणून 3. ठीक आहे, लक्षात झालंय ना ॲव्हरेज रँक कसं कॅल्क्युलेट करायचं? जनरल रँक जी आले त्याची ॲडिशन
डिवायडेड बाय तो ऑब्झर्वेशन किती वेळेला रिपीट झाले ती संख्या. सो 3 + 4 7 + 5 12 भागिले 3 म्हणजे किती येणार 4. सो 50 या ऑब्झर्वेशनची रँक काय आहे, ऍव्हरेज रँक काय 4 आहे. सो 50 जिथं जिथं आहे तिथं तिथं आपण आता रँक काय देणार 4. सो या 3 च्या जागी काय येणार 4. परत 50 ची रँक काय येणार 4. या 50 ची रँक काय येणार 4. ठीक आहे. सो तुम्ही लक्षात ठेवा, ज्यावेळी पण रिपीटेड ऑब्झर्वेशन येतील त्यावेळी पहिल्यांदा रँक जनरल रँक देत असताना पेन्सिलनं लिहा. ठीक आहे. आणि मग रिपीटेड जे नंबर्स आहेत त्याच्या रँक ऍव्हरेज रँकनं रिप्लेस करा. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता इथून पुढे काय अवघड नाही. आता नेक्स्ट काय कॅल्क्युलेट करतो. ठीक आहे. DI म्हणजे काय, डिफरन्स कशामधला, दोन रँक R1 आणि R2 मधला. कॅल्क्युलेट करूया. 4.5 मायनस 8 केलं तर किती येतं -3.5. कॅल्क्युलेटर मध्ये व्यवस्थित टाईप करा आणि आन्सर लिहा, गडबड करू नका. 4.5 मायनस 7 म्हणजे काय -2.5. 7.5 मायनस 6 म्हणजे काय 1.5. 9 मायनस 4 म्हणजे काय 5. 6 मायनस 10 म्हणजे काय -4. 1.2 मायनस 2 मायनस 0.5. 7.5 मायनस 9 म्हणजे -1.5. नेक्स्ट 3 मायनस 1 म्हणजे काय 2. 11 मायनस 11 0. 10 मायनस 4 6. आणि 1.5 मायनस 4 म्हणजे -2.5. ठीक आहे. सो DI मिळाला. DI म्हणजे काय, दोन रँकचा डिफरन्स. आणि आता लास्टचा कॉलम काय राहिला, तो जो काय डिफरन्स आलाय त्याचा स्क्वेअर करायचा, DI स्क्वेअर. ओके, DI च्या व्हॅल्यूजचा स्क्वेअर. सो पहिल्यांदा कोणाचा स्क्वेअर करणार, -3.5 चा स्क्वेअर किती असतो, पॉझिटिव्ह 12.25. नेक्स्ट -2.5 चा स्क्वेअर, मायनसचा स्क्वेअर परत काय असतो पॉझिटिव्ह 6.25. नेक्स्ट 1.25 चा स्क्वेअर, कॅल्क्युलेटर वापरा. आता मला पाठ आहे म्हणून मी डायरेक्ट लिहितो. 1.5 चा स्क्वेअर काय 2.25. नेक्स्ट 5 चा स्क्वेअर किती, 5 चा स्क्वेअर 25. -4 चा स्क्वेअर प्लस 16. -0.5 चा स्क्वेअर प्लस 0.25. सगळे आन्सर हे प्लसच येणार. ओके, स्क्वेअर आला की आन्सर हे प्लसच येतात. 1.5 चा स्क्वेअर 2.25. 2 चा स्क्वेअर किती 4. 0 चा स्क्वेअर, 0 चा स्क्वेअर काय असतो 0च असतो. ओके. नेक्स्ट 6 चा स्क्वेअर, 6 चा स्क्वेअर किती 36. आणि लास्ट -2.5 चा स्क्वेअर, मायनसचा स्क्वेअर परत प्लस आणि 2.5 चा स्क्वेअर 6.25. ओके. सो सगळे DI स्क्वेअर मिळाले. मला काय पाहिजे, त्या सगळ्या DI स्क्वेअरची काय पाहिजे, समेशन म्हणजे ऍडिशन पाहिजे. ठीक आहे. सो कॅल्क्युलेट करूया DI स्क्वेअर या कॉलमची ऍडिशन. ओके, तुम्ही कॅल्क्युलेटर वापरा आणि आन्सर लिहा, किती येते बघा आन्सर. सो जर तुम्ही हे कॅल्क्युलेटर मध्ये सगळे नंबर टाईप केले तर DI स्क्वेअरची ऍडिशन येते 110.5. ठीक आहे. सो समेशन DI स्क्वेअर मिळाला 110.5. आता काय करूया, या सगळ्या व्हॅल्यूज आपण फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट करूया आणि रँक कोरिलेशन कोएफिशियंट कॅल्क्युलेट करूया. ओके. सो R इक्वल टू, पहिला 1 आहे तसा, -6 आहे तसा, ब्रॅकेट घाला. ब्रॅकेट मध्ये पहिला काय लिहायचं आहे, DI स्क्वेअरची सम किती आले 110.5 प्लस 1/12 m1 क्यूब मायनस m1. m1 म्हणजे पहिलं ऑब्झर्वेशन किती वेळेला रिपीट झालंय त्याची संख्या. सो आपलं 30 हे ऑब्झर्वेशन 2 वेळेला रिपीट झालं होतं म्हणून 33 सॉरी. सो काय येणार 2 क्यूब -2 प्लस त्याच्यानंतर अजून एक ऑब्झर्वेशन रिपीट झालं होतं, ते पण 2 वेळेला रिपीट झालं होतं. सो परत एक ऍडजस्टमेंट फॅक्टर ऍड करणार, काय 1/12 आणि काय येणार m2 ची व्हॅल्यू आहे 2. सो 2 क्यूब -2 प्लस अजून आहे m3. सो परत आपल्याला काय करायला लागणार आहे, ऍड करायला लागणार आहे हा फॅक्टर. सो 1/12 इंटू, आता काय करणार, कोणाचा क्यूब घेणार, याचाच 2 क्यूब
मायनस 2. ओके, m3 क्यूब मायनस m3 प्लस अजून आपल्याकडे m4 पण आहे, म्हणजे अजून एक फॅक्टर ऍड करायला लागेल 1/12 आणि इंटू ब्रॅकेट काय येणार 3 क्यूब मायनस 3. ठीक आहे, 3 क्यूब मायनस 3. ते ऑब्झर्वेशन जितक्या वेळेला रिपीट झालंय ती संख्या. ओके, काय लिहायचं आहे 1/12. एकदम सिंपल आहे फॉर्म्युला. आणि इंटू काय लिहायचं ते ऑब्झर्वेशन किती वेळेला रिपीट झालंय ती संख्या 2 त्याचा क्यूब मायनस ते ऑब्झर्वेशन किती वेळेला रिपीट झाले ती संख्या 2. ठीक आहे, एवढंच करायचं. परत प्लस अजून एक ऑब्झर्वेशन रिपीट झालं तर परत तेच 1/12 किती वेळेला रिपीट झालंय बघायचं. 2 वेळा झाला असेल तर 2 क्यूब मायनस 2, 3 वेळा झाला असेल तर 3 क्यूब मायनस 3, 4 वेळेला रिपीट झाला असेल तर होऊ शकतं 4 क्यूब मायनस काय लिहिणार 4. एवढंच करत जायचंय आपल्या फॉर्म्युल्यामध्ये. ठीक आहे. आता डिवायडेड बाय काय आहे n क्यूब. n किती आहे आपला 11. सो 11 क्यूब मायनस n ची व्हॅल्यू काय 11. ठीक आहे. सो आता हे व्यवस्थित कॅल्क्युलेटर मध्ये टाईप करा. तुम्हाला स्पियरमन्स रँक कोरिलेशन कोएफिशियंट मिळेल. ओके, कधी रँक रिपीट होत असेल तर. रँक रिपीटेड म्हणतात त्याला, पण ऍक्च्युली काय रिपीट होत असतं ऑब्झर्वेशन रिपीट होत असतात. ठीक आहे. मग आता मी कॅल्क्युलेटर मध्ये तुम्हाला टाईप करून इथं दाखवलंय बघा. सेम असंच टाईप करा 1 मायनस 6 ब्रॅकेटमध्ये 110.5 प्लस. आता मी इथं हे तिन्ही फॅक्टर टाईप केलेले नाहीत कारण तेवढं कॅल्क्युलेटर मध्ये आपल्या बसत नाही. सो हे सेमच आहे ना 1/12 2 क्यूब मायनस 2. इथं पण तेच आहे आणि इथं पण तेच आहे. किती वेळेला आलाय 1/12 2 क्यूब मायनस 2 3 वेळेला आलाय. सो मी काय केलंय 3 इंटू ती ऑब्झर्वेशन लिहिले 1/12 2 क्यूब मायनस 2. ठीक आहे, 3 वेळेला आले म्हणून 3 टाइम्स 1/12 2 क्यूब मायनस 2. नंतर प्लस शेवटचं आहे तसं ठेवलंय 1/12 3 क्यूब मायनस 3. दोन्ही ब्रॅकेट क्लोज करा. डिवायडेड बाय 11 क्यूब मायनस 11 आणि इक्वल टू टाईप केलं की आपल्याला काय मिळते रँक 0.4818. ठीक आहे. सो याच्यावरून काय क्लिअर होतंय 2 टेस्ट मॅचच्या स्कोअर मध्ये मॉडरेट कोरिलेशन आहे. 0.4818 म्हणजे काय मॉडरेट कोरिलेशन आहे. जर 0च्या जवळ आलं तर लो कोरिलेशन आणि 1च्या जवळ आलं तर हायली कोरिलेटेड असतं. ठीक आहे. सो आय होप विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लक्षात आलंय. जर ऑब्झर्वेशन्स रिपीट होत असतील तर रँक कशा द्यायच्या जे काही जनरल रँक्स आहेत त्याची ऍव्हरेज कॅल्क्युलेट करायची आणि ती रँक त्या रिपीट झालेल्या ऑब्झर्वेशन्सना द्यायची आहे. ओके. सो आय होप विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ एकदम छानपणे समजला असेल तर तुम्ही नक्की माझ्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या व्हॅल्युएबल कमेंट्स कमेंट बॉक्समध्ये जरूर करा. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.